जंगलात एअर स्ट्राईक केला असता तर पाकचं प्रत्युत्तर आलं असतं का, असा प्रश्न एअर चीफ मार्शल PS धनोआ यांनी केलाय. कोइंबतूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दहशतवाद्यांचे मृतदेह मोजणं आमचं काम नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. भारतानं पाकिस्तानातील बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले त्याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा केला. भारतीय हवाई दलानं पाकिस्तानातील बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवरून देशात राजकारण रंगलंय. अशातच एअर स्ट्राईकचा उद्देश झाडं पाडणं होतं का, असा सवाल करत नवज्योत सिद्धू यांनी सरकारवर बोचरी टीका केली आहे. अमित शहा यांच्या 250च्या आकडेवारीवर काँग्रेसकडून आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलाय. अमित शहा यांनी केलेल्या दाव्यावरून दहशतवाद्यांचे मृतदेह दाखवण्याची मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे. हवाई दलानं जे चोख प्रत्युत्तर दिलंय त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो, पण याची सर्व जबाबदारी मोदींनी आणि संरक्षण खात्यानं घेतली पाहिजे आणि या सर्व प्रकरणाची संसदीय समितीमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पुलवामाचा बदला जवानांनी घेतला, त्याचं श्रेय इतर कोणी घेऊ नये अशा शब्दात अजित पवार यांनी मोदींना टोला लगावलाय. 8 मार्चपासून लोकसभेची आचारसंहिता लागू होते, मात्र त्याच दिवशी मोदी गुजरातेत मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत. त्यांच्या कार्यक्रमानंतर आचारसंहिता लागू करण्यात येईल अशी टीकाही त्यांनी केली आहे. कोल्हापुरातल्या एका सलूनवाल्यानं अभिनंदन वर्तमान यांना अनोख्या पद्धतीनं सलामी दिली आहे. अभिनंदन यांच्याप्रमाणे मिशांची स्टाईल ठेवणाऱ्या तरुणांकडून पैसे घेतले जाणार नाहीत, असा उपक्रम असून तो 2 दिवस सुरू राहणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा या मागणीनं पाकिस्तानात जोर धरला असतानाच मी नोबेल पुरस्कारासाठी पात्र नाही, काश्मीरचा मुद्दा सोडवणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात यावा असा राग खुद्द इम्रान खान यांनी चाळवला आहे. भारत पाकिस्तान दरम्यान धावणारी समझोता एक्सप्रेस पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनपासून सुरू झालेली समझोता एक्सप्रेस आज अटारी सीमेवर पोहोचली. दिल्लीवरून लाहोरला जाणाऱ्या या ट्रेनमध्ये केवळ 12 प्रवासीच प्रवास करत आहेत. पंतप्रधान मोदी 2 दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर असून आज जामनगरमध्ये त्यांनी विविध योजनांचं उद्घाटन केलं. तसंच इतरही अनेक योजनांचं उद्घाटन मोदी करणार आहेत. मेट्रो रेल्वे परियोजनेचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे. अमेठीत ऑर्डिनन्स फॅक्टरीचं उद्घाटन 2010 मध्ये माझ्याच हस्ते झालं होतं आणि आता तिथे शस्त्रास्त्राची निर्मिती होते असं ट्विट करत राहुल यांनी मोदींवर तोफ डागली आहे. मात्र राहुल यांच्या दाव्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शंका उपस्थित केली आहे. नागपुरात नितीन गडकरींनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिलाय. माझ्या डोक्यात मोठ्या प्रमाणात आयडिया असतात, ते आउट ऑफ बॉक्स असतात, मी ते आयडिया देत असतो, मात्र सरकार सुद्धा त्याकडे लक्ष देत नाही. सरकारी अधिकारी बैलाप्रमाणे चाकोरीत चालतात, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपुरात मेयर इनोव्हेशन पुरस्कार सोहळ्यात केलं. देशावर हल्ला होण्याचा प्रयत्न होत असेल तर जवानांच्या पाठीशी उभे राहू शकतो, तसंच निवडणुका पुढे ढकलण्याचाही विचार होऊ शकतो, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. भाजप जे काही राजकारण करते त्याचा राग आता शहीदांच्या पत्नीच्या मनातही, अशी टीका पवार यांनी केली आहे. मराठा समाजासाठीच्या मागासवर्गीय अहवालातील सर्वे आणि आकडेवारी विश्वसनीय असून आयोगानं गावेगावी जाऊन पाहणी करत डेटा गोळा केल्याचा युक्तिवाद सरकारी वकील अनिल साखरे यांनी केला आहे. तसंच ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता सरकारनं मराठा समाजाला 16% आरक्षण दिल्याचंही म्हटलंय. राज्य सरकारनं धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला, मात्र धनगर समाज आदिवासी नसून त्यांना आदिवासींच्या सवलती देऊ नये अशी मागणी आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. रावसाहेब दानवे जालन्यातील खोतकरांच्या निवासस्थानी बैठक संपन्न झाली. सहकार मंत्री सुभाष देशमुखही या चर्चेत सहभागी झाले होते. खोतकरांचा फैसला मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच करणार असून मुंबईत हा निर्णय होणार असल्याचं खोतकर यांनी म्हटलंय. तसंच माझ्यासाठी उद्धव ठाकरे यांचा शब्द अंतिम असल्याचंही खोतकर यांनी म्हटलंय. नाणार रद्दचं श्रेय शिवसेना कशी घेऊ शकते, मुळात हा प्रकल्प शिवसेना आणल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे. रस्ता ओलांडणाऱ्यांसाठी पहिल्यांदाच मुंबईत चरकता जिना उभारला जाणार असून या कामाचा भूमिपूजन सोहळा युतीच्या हस्ते पार पडला. शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि भाजपचे आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. हे भूमिपूजन करून युतीनं मुंबईत प्रचाराचा नारळ फोडला. युतीनंतर आता शिवसेनेनं पुणे मनपातील सत्तेत देखील वाटा मिळावा अशी मागणी केली आहे. शिवसेनेनं आता उपमहापौर पदासह 1 वर्षासाठी स्थायी समिती अध्यक्षपद आणि काही विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची मागणी केली आहे. भाजप सेनेच्या युतीचा पहिला साईड इफेक्ट चंद्रपुरात दिसू लागला असून लवकरच शिवसेना आमदार बाळू धानोरकर पक्षाचा राजीनामा देणार आहेत. काँग्रेस पक्षात प्रवेश करून ते निवडणूक लढवणार असल्याचं समजतंय. काँग्रेसकडून निवडणूक लढवून हंसराज अहिर यांना आव्हान देण्याची धानोरकर यांची इच्छा आहे.
अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा त्यांना पश्चाताप होईल आणि ते परत माघारी येतील असा विश्वास शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. अमोल कोल्हेंसाठी दिल्ली अजून खूप दूर आहेत असंही त्या म्हणाल्या. मुंबईच्या खासगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना अनुदान मिळावं यासाठी शिक्षकांनी मातोश्रीवर आंदोलन करत आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली. गेल्या 20 दिवसांपासून हे शिक्षक आझाद मैदानात उपोषण करत असून त्याची अद्याप दखल घेतलेली नाही. त्यामुळे अखेर त्यांनी मातोश्रीवर धाव घेतली. शिवसेना नेते अनिल परब यांच्या हस्तक्षेपानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. पुण्यात आज हमाल कामगारांनी बाजार समिती कार्यालयावर मोर्चा काढला. तोलाईच्या प्रश्नाबाबत हा मोर्चा काढण्यात आला असून सरकारनं योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कामगारांनी घेतलाय. नंदुरबार जिल्ह्यातील 16 लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट असून 8 प्रकल्पांमध्ये 25% कमी पाणीसाठा आहे, तर एकूण पाणीसाठा हा 40% इतका आहे. महिन्याभरात हे लघु प्रकल्प कोरडे होण्याची शक्यता आहे. यामुळे खरीपाचं नुकसान झालं असून शेतकरी चिंतेत आहे. नागपूरच्या नरखेड तालुक्यातील मदना गावात एका वृद्ध शेतकऱ्यानं आजारपण आणि कौटुंबिक समस्येतून आत्महत्या केली आहे. गोपाळराव जाणे असं त्याचं नाव असून 85 वर्षांचे आहेत. शेतावर स्वतःच सरण रचून जाळून घेत त्याने आत्महत्या केल्यानं हळहळ व्यक्त होते. बीडमध्ये स्मशानभूमीच्या रस्त्यावरून लिंगायत समाज आक्रमक झाला असून एका महिलेची अंत्ययात्रा आक्रमक होत नागरिकांनी थेट तहसील कार्यालयात आणली. रस्ता खुले करेपर्यंत महिलेवर अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील चिखली येथील माजी सरपंच रवींद्र राऊते यांनी आपल्या जुन्या घरात आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून गुहागर पोलीस या प्रकरणी तपास करतायत. जालन्याच्या अंबड तालुक्यातील सुखापुरी इथं सुशीला राक्ष या महिलेच्या पोटात बैलानं शिंग मारल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय. त्या जनावरांना शेतात चारा घालत असताना बैलानं त्यांच्या पोटात शिंग मारलं आणि त्यांना फरफटत नेलं. या घटनेत त्या जागीच ठार झाल्या. इचलकरंजीत पूर्व वैमनस्यातून एका शिक्षकाला 3 दिवस एका खोलीत डांबून ठेवत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सारंग माने आणि अमित ढगे यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला. शिक्षकाचं नाव विश्वास गायकवाड असून शिक्षण संस्थेतील आरोपींनी केलेला भ्रष्टाचार त्याने उघडकीस आणला होता. वसई पूर्वेकडील मिठागराच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आलाय. महाशिवरात्रीनिमित्त शंकराच्या मंदिरात जाणाऱ्या भाविकांना हा मृतदेह दिसून आला. महिलेच्या डोक्यावर जखम झाल्यानं तिचा मृत्यू झाला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लहान गावात एका नराधमपतीने आपल्या पत्नीसह एका वर्षाच्या बाळाची विहिरीत ढकलून त्यांची हत्या केली आहे. राजेश श्रीमंगले असं नराधमाचं नाव असून त्याने स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून याची माहिती पोलिसांना दिली. रात्री 8च्या सुमारास ही घटना घडली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मीनाक्षी डोईफुडे यांना स्थानिक गावगुंडाच्या टोळीनं आणि महिलांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल केलाय. भारतीय सैन्याने पाकिस्तान विरोधी कारवाई केल्यानं डोईफुडे यांच्या लहान मुलानं फटाके वाजवले होते. दीपेश निळजेकर यानं मुलाला मारहाण केल्यानं त्याचा जाब विचारायला गेलेल्या मीनाक्षी डोईफुडे यांना ही मारहाण केली आहे. अहमदनगरच्या जामखेडमधील खरडाच्या कुशाबा शिकरे यांच्या हत्येप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी कुशाबा यांचा चुलत पुतणा आहे. कुशाबा हे आरोपी शंकर शिकाऱ्यावर मंत्रतंत्रानं उपचार करत होते. मात्र कोणताच फरक न पडल्यानं रागातून शंकर याने चुलत काकांची हत्या केली. वर्ध्यातील समुद्रपूर पोलिसांनी गावठी दारू निर्मितीसाठी लागणारा गूळ जप्त केलाय. कोल आणि गणेशपूरमध्ये या गूळ नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत 2250 किलोचा गूळ जप्त केला असून बंकीलाल उर्फ बंटी राऊत आणि विक्रम शेंडे यांना अटक केली आहे. खासदार सुप्रिया सुळे सहकुटुंब खंडोबाच्या दर्शनाला गेले असून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खंडेरायाची तळी भरली. यावेळी गडावर नेताना पती सदानंद सुळे यांनी सुप्रिया सुळे यांना 5 पायऱ्या उचलून घेतलं आणि त्यानंतर खंडोबाचं दर्शन घेतलं. देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात सुरू आहे. याच निमित्तानं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी बीडच्या वैजनाथाचं दर्शन घेतलं. महाशिवरात्रीच्या दिवशी सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. पहाटे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कुणकेश्वर मंदिरात विधिवत पूजा केली. कानाकोपऱ्यातून या मंदिरात भाविक आता दाखल झाले. वर्ध्यातील ओमबाबा गोगाळा आश्रमात असलेल्या शिवमंदिरात 20 फूट उंचीचं लोखंडी त्रिशूल भाविकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलंय. महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगाची भाविकांनी पूजा अर्चना केली. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचं महादेव मंदिर असलेल्या औरंगाबादच्या कृष्णेश्वर मंदिरात हे भाविकांनी गर्दी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूळ इथे हे महादेव मंदिर आहे. स्वयंभू असलेल्या महादेव मंदिराला हजारो वर्षांचा प्राचीन इतिहास आहे. त्यामुळे भाविक मोठ्या संख्येने इथं दाखल होत असतात. पुण्यात महाशिवरात्रीच्या निमित्तानं चक्केश्वर महादेव साकारण्यात आलाय. तब्बल 101 किलो चक्क्यापासून शिवलिंग बनवलंय. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टमध्ये हे शिवलिंग साकारले. शिवलिंगावर भगवान शंकराचा मुखवटा ठेवण्यात आलाय. त्याचबरोबर शिवलिंगावर ड्राय फ्रुट्सही लावण्यात आलेत.
वर्ध्यातील प्राचीन पोहनामधील रुद्रेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. मंदिर परिसरात भजन, पूजन आणि कीर्तनासह अनेक कार्यक्रम करण्यात आले होते. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरच नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरात मंदिर कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला. गेल्या अनेक वर्षापासून हे कर्मचारी मंदिरात तुटपुंजा पगारावर काम करतायत. महिला कर्मचाऱ्यांना तर साप्ताहिक सुट्टी मिळत नाही. यासाठी हा संप पुकारण्यात आला असून दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयागराज येथील महाकुंभाला भेट दिली. त्यानिमित्तानं त्यांनी त्रिवेणी संगमावर स्नान केलं. यावेळी हर हर महादेवच्या घोषणेसह मोदी मोदी आणि वंदे मातरमच्याही घोषणेनं आसमंत भारावून गेला. महाशिवरात्रीनिमित्त कुंभमेळ्यात भाविकांची मोठी गर्दी होती आणि त्यांच्यात प्रचंड उत्साह होता. चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्यात पुन्हा एकदा काळ्या बिबट्याचं दर्शन झालंय. रविवारी जागतिक वन्यजीव संरक्षण दिनीच या बिबट्याचं दर्शन झालं असून हा काळा बिबट्या व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांचं आकर्षण बनतोय. दरम्यान या बिबट्याचा व्हिडिओही आता व्हायरल होतोय. हाऊस द जोश म्हणत उरी द सर्जिकल स्ट्राईक चित्रपट सुपरहिट ठरला. उरीच्या यशानंतर आता बालाकोटमधील एअर स्ट्राईकवर आधारित चित्रपट बनणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या कथेसाठी संशोधनाचं कामही सुरू झाल्याची चर्चा आहे. स्मार्टफोन बनवणाऱ्या चीनच्या रिअलमी या कंपनीनं रिअलमी 3 हा नवीन मोबाईल भारतात लॉन्च केला. या मोबाईलचे 2 प्रकार लॉन्च करण्यात आले. त्या मोबाईलची किंमत 8,999 रुपये इतकी आहे. या मोबाईलमध्ये 3GB रॅम, 32GB स्टोरेज आहे. पोर्शची नवीन जनरेशनवाली कार पोर्श 911 गेल्या वर्षी झालेल्या ला आजच्या शो मध्ये दाखवण्यात आली होती. आता ही स्पोर्ट्स कार भारतात लॉन्च केली जाणार आहे. 11 एप्रिलला या सुंदर कारचं लॉन्चिंग असणार आहे. अमेरिकेतल्या अल्बामा भागात रविवारी आलेल्या भीषण वादळामुळे कमीत कमी 23 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ड्रोनच्या सहाय्यानं नागरिकांचा शोध सुरू असल्याचं ली काउंटीमधील शेरिफ जे जोन्स यांनी सांगितलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.